सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15वा. आता हृदय या आपुले चोपाडणिया भले वरी बैसवू पावले श्रीगुरुची ऐक्य भावाची अंजोडी सर्वेंद्रिय कुंडमुळी वरुणिया पुष्पांजुळी अद्युदेव अनन्योदके घोट वासनाजी तिष्ठित ती लागलेसे अबोट चंदनाचे प्रमायाचे भंगारे निवाडोनी नुपुरे लेवणी सुकुमारे पदेतिये घनावली आवडी अयोभिचारे चोखडी ते घालू जोडी अंघोळिया आनंदा मोद बहुड सात्विकाचे मोकुळ ते उमलेले अष्टदोड ठेवू हरी ते हा धूप जाळू नाह तेज विवाळू सामश्य पाटाळू निरंतर माझे तनु आणि प्राण या दोन्ही पाहू वा लिओ श्रीचरण करू भोग मोक्ष लिंबलोण पायातया या श्री गुरु चरण सेवा हो पात्रतया देवा जे सकलार्थ मिळावा पाठुबाधे ब्रह्मीचे विसवणेवरी उन्मेख लागे उजरी जे वाचे ते ये करी सुधा सिंधू पूर्ण ब्रह्माची कुंडी वक्तृत्वा घापे कुरोडी तैशी आणि गोडी अक्षराते सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणीमध्ये प्रकाशाचे तैसे वाचा श्रोतिया ज्ञानाचे दिवाळी करी नाद ब्रह्मा खुजे कैवल्य ही तैसे न सजे ऐसा बोलू देखीजे जेने देवे श्रवण सुखाच्या मांडवे विश्वभोगी माधवे तैशी शास्त्रली वरवे वाचावली ठाऊन पावता जयाचा मनेशी मुरडली शशिंद्रली बरवी वाचवली ठाऊन पावता जयाचा मनेशी मुरगडली वाचा तो देव होय शब्दाचा चमत्कारो जे ज्ञानाशी न चोजावे ध्यानासी हे जे नागवे ते अगोचर फावे गोठी माझी हे वडे सौभग वडघे वाचेशी अंग श्री गुरुपाद पद्यपराग लाहे जैका तरी बहु बोलू काही आजी ते आना ठाई माते वाजवणे नाही ज्ञानदेव म्हणे जे ताने नियम या पत्ते आणि माझे गुरु एकलवते म्हणे कृपेशी एक हाते झाले ते पहा भरोवरी आगवी मेघ चातकाची रिचेवी मज लागे गोसावी तैसे केले मनोने रिकामे तोंड करू गेले बडबड हे गीतायसे गोड आतुडले वय दृष्टी आपोते तै वडोनी रत्न हरते उजू आयुष्य ते मारिते लोभ करी आंधणी घातलिया हरळ मोती अमृताचे तांदूळ जरी भुकेवी राखे येळ श्री जगन्नाथू तया परी श्री गुरु करती जे अंगीकारू ते होऊनी ठाके संसारू मोक्षमय आघवा पाहे पा काही नारायणे तया पांडवाचे होणे की जे चिना पुराणे विश्ववंधे जैसेसे निवृत्ती राजे अज्ञानपण हे माझे आणि लय ओजे ज्ञानाचिया वरी हे अस्वाता प्रेम रुडतसे बोलता हे गुरु गौरवत वन्निता उन्मेष असे आता तेनेची पासाये तुम्हा संताचे मी पाये वेळ घेणं अभिप्राय गीतेचिने तरी तोची प्रस्तुती 14व्या अध्यात्मा अंती निर्णय कैवल्यपती ऐसा केला जे ज्ञानजयाच्या हाती तोची समर्थ मुक्ती जैसा शतमुख संपत्ती स्वर्गाची त्या एक शत जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा नव्हे नाना सूर्याचा प्रकाशुल आहे जेवी डोळसू तेवी ज्ञानिया सोरसू मोक्षाचा तो तरी तया ज्ञाना लागे कवना पा युगिता अंगे हे पाहता जगे एकिला ऐको जे पाताळाचे निधान दाविल किरंजन परिभवावे लोचन पायाळाचे तैसे मोक्ष देईल ज्ञान इथ किरण याण परितेची थारे से म्हण शुद्ध व्हावे
त्यारी विरक्त वाचोने कहे ज्ञानाशे तगुण्याचे नाही, हे विचारोने ठाई ठेविले देवे. आता विरक्तीसी कवण परी, जे येऊनी मनाते वरी, हे सर्वज्ञे श्रीहरी देखील असे. जे विषय रांधिले रससोये, जे जेवणारा ठाऊ वी होय, तैतो ताटची सांडणी जाहे थयापरी. तैसा संसारा या समजता, जाणे जे जै अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. आता अनित्यत्व ह्या कैसे, तेची वृक्षाकार मिशे, सांगे जात असे विश्वेशे. पंचदर्शी उपडिले कवतिके, झाड हिरो मोहरा ठाके, ते वेगे जैसे सुखे तैसेही नव्हे. याची एके परी रूपका च्या कुसरी, सरी तसे वारी संसारेची. करुणी संसार वावो, स्वरूपी हंतीचा ठावो. ओवावया अध्यायो 15वा. आता हेची आघवे, ग्रंथ गर्वीचे चांगावे. अपलवी जेल जीवे आकर्णीचे, तरी महानंदू समुद्र, जो पौर्णिमेचा चंद्र. द्वारकेचा नरेंद्र ऐसा म्हणे, अगापै पंडुकुमारा, येता स्वरूपाची घरा. करीतसे आडवारा विश्वा भासू, जो तो हा जगडंबरू नव्हे. येत संसारू हा जाणे जे, महातरू थांबलो असे. परीरा रुखा सारिखा, तडी मुळे वरिशाखा, तैसा नव्हे म्हणून लेखा नयची कवना. अंगे हा कुहाडी, वैरी गावा जरी उडी, तरी हो का बोलते वडी वरी चिलवाडी. जी तुटलिया मुळापाशे, उलडेल का शाखेशे, परी तैशी गोठी कायसी, हा सोपा नव्हे. अर्जुना हे कौतिक, सांगताशे लौकिक, जे वाडी अधोमुख रुखा गया. जैसा भाणू वंचिनेन, के रशी जाळ तडी फागे. संसार हे कवरुखे झाड तैसे, आणि आथे नाथे तितुके, रुदले असे येणेची एके. कल्पांतीचेनी उदके योम जैसे, का रवीच्या अस्तमाने, अंधारेचे कोंदे रजने, तैसा इच्या गगने मानेला हसे. जया पडना चुंबिता, फुलना तुरंबिता, जे काही पंडुसुता ती रुखशी हा उदुमुळा आहे, परी उन्मिळिला नव्हे. येणेची हा होय शाळा वडुगा, आणि वधूमुळ ऐसे नागजिले हिर असे. परी आधी असिसे मुळया, प्रबळला मेरी, एवढा का वडाचिया परी. जे पारंबिया माझारे डहाळिया सती, इवीची गा धनंजया, संसार तरुया. आधीच्या आती खोदिया, अंदिया ही नाही. तरी उद्वहीकडे शाखाचे मांदोडे, दिसताती अपाडे साचिंतले. झाले गगनाची पालवी, एका वारा मांडला रुखाचे न्याये. नाना अवस्था त्रये, उदयाला असे ऐसा हा एको. विश्वाकार विटको, उदयाला जाण रुखो उध्व मुळू. आता उध्व हा कवन, येथे मुळते ही लक्षण. का अधोमुख पण शाखा कैशिया, अथवा ध्रुमाया आधी ज्या मुळिया, त्या कोण कैसी या उधू शाखा. आणि अश्वस्तु हा ऐशे प्रसिद्धी कायसी, आत्मविद विलासी निर्णयो केला. हे आगवीचेनी बर्वे, तुझे या प्रतितीशी फावे, तैसेनी सांगो सोलिवे श्रीगा. बरी ऐसे गा सुभंगा, हा प्रसंग असे दुजची जोगा. कानाचे करी हो सर्वगा, ती आतिलिया. ऐसे प्रेमरसे स्फुरे, बोलले जव यादव वीरे. तव अवधान अर्जुनाकारे मृत झाले, देव निरपिती तेथे गुले. मुळे श्रोतेपण फाकले, जसे आकाशाखेव पसरिले दाही दिशे. श्रीकृष्णोक्ती सागरा, हा गस्तीची हा दुसरा. म्हणून घोटूवर पाहे कसरा, अवघेयाचा. ऐशी सोय सांडवणे खवडिले, आवडी अर्जुनी देवी देखिले. जेत झालेने सुखे केले, कुरवंडितया. अनुवाच ऊर्ध्वमूलं शाखमस्तपाहुरयं, छन्द्रांसि यस्य पर्णानि, यस्तवेदस्य वेदवित्.
मग म्हणे धनंजया ती वध्वगा तरुया येणे रखेची काजया उद्वतागमे इरवे मध्योद्भव अथ हे नाही जेतभेद अदयाताशी कवद जया ठाई जो नाईक जती नाद जो असौरभ्य मकरंदो जो अंगातीला आनंद सरते विण जयाजे वहापरोते तयाजे पुढे मागते दिसत नवीन दिसते अदृश्य जे उपाधीचा दुसरा घालिता व पसरा नामरूपाचा संसारा होय जया ते ज्ञाननेय विहीन नसंधेची जे ज्ञान मुखा भरले गगन गाडी वजे जे कारणा कारण जया तुझे नाही कपण आपणा जे जाणा आपणाची ऐशी वस्तू जे साचे ते उद्भगा या तरुचे तिथ आरहिणे मुळीचे ते श्रेयसे तरी माया ऐसी ख्याती नसशीच या ते का वांजेची संतती वाण आणि जैशी तैशी सतना असत्य होय जो विचाराचे नाव नसाय ऐशा परीची आहे अनादि घनती जे नाना तत्वाची मांदूस ते आत्म्याचे आकाश आकारा जातीचे दुस घडी केले जे भवद्रुम बीजिका जे प्रपंचाची भूमिका विपरीत ज्ञानदीपिका साचली जे जे ती माया वस्तूच्या ठाई ऐसे जिरवणी नाही मग वस्तू प्रभावाची पाही प्रगट होय जेव्हा आपण या आली निद करी आपण पे जीवी मुग्ध का जडिया आणि मंद प्रभादीपी स्वप्नी प्रियापुढे तरंगणी निदेली चौनिवी अरंगिली निविन अरंगी सुकुमारो करी तैशी स्वरूपी झाली माया आणि स्वरूप जेणे धनंजया तेची रुखा या मूळ पाहिजे वस्तुशी आपला जो अवधो तो उधो ढुळहिले कुंदो वेदांती हाची प्रसिद्धो बीजभाव धन अज्ञान सुशुक्ती तो बीजाकुर भाव होणती स्वप्न हन जागृती हा फळभावे तिचा ऐशी या वेदांती निरपण भाषा प्रतीती परिते असो असते अज्ञानामुळं ते उद्व आत्मा निर्मळे अधोद्व सुचीचे मुळे बळीया बांधुनी आडे माया योगाचे मग आतिले असे सदे हातरे उठती जे अपारे ते चौपाशी घेऊन अंगारे कोलावती ऐसे भवद्रुमाचे मूळ ते उद्वी करी बळ मग अनिकाचे निवळ अधिदावी तीत चिदवृत्ती पाहिले महतत्व मलिले ते पान विलाहादुये एक निघे मग सत्वरजतमा तमात्मको त्रिविध अहंकारो तो एको तो त्रिवाना अधोमुखो हिरो फुटे तो दिशी घेऊन अंगारी वेदाचे उद्दिकरे तीत मनाची ढाळ करे सांजेपणे ऐसा मुळाची या गाडिका विकल्प रस कोवडिका चित्त चतुष्ट डहाळिका कोंबेजे तो मग आकाश वायू घोतक आप पृथ्वी हे पाच भोग महाभूताचे सर्वक सरडे होती तैशी श्रोत्रादी तन्मात्रे ती अंगे वसा रूपत्रे लुळ लुळे ती विचित्रे उमडती ना तीत शब्दाकुर वरपडी स्तोत्रा वाडी दहाडी होता करीत आडे आकांक्षेचे अंगत्वतेचे वेलपल्लव स्पर्शाकुरी घेती धाव तिथे बाबडा पडे अभिनवे विकाराचे पाठी रूपपत्र लाववेले चक्षु लावते काडी घाली ती वेळी योमा हातो भली पहाडी जाय आणि रसाचे अंग वशे वडता वेगे बहुवशे जे आतीचे असोसे निगती वेचे तैसेची कोंबेले निगंधे घानागरी घ्राणाचे थांबू बाधे तेथ तळुगे स्वानंदे प्रलोभाचा एव महद बुद्धीचे मणे महाभूत समृद्धी ये संसाराची अवधी सासनीचे किंबहुना यही आठे अंगे या अधिक फाटे बरी शिंपीची एवढे उमटे रूपे जेवी का समुद्राचे निपसारे वरी तरंगता असारे तैसे ब्रह्मचे होय वृक्षाकारे अज्ञान मूळ आता याचा हाची विस्तारो हाची या पैसारो जैसा आपण पे
आपणपे स्वप्ने परिकारो एकैच गिया. परी अस ऐसे कावरे झाडा उससे. या महादादी आरवसे अधो शाखा. आणि अश्वस्तू ऐसे या ते म्हणती ते जे जाणते. ती परिस हो येथे सांगिजेल. तरी श्वा म्हणे जे उखा तोवरी कसारिका नाही निवाह. या रुखा प्रपंच रूपा जैसा न लोटता क्षणो. मेघू होय नाना वर्ण का विजो नसे संपूर्ण निमेषभरी. ना कापयतया पदमदळा वरिलिया वैसका नाही जडा. काचित जैसे व्यापडा माणसाचे तैसेची याची स्थिती. नाचत जाय क्षणक्षणाप्रती. मी या ते म्हणते अश्वस्तू हा. आणि अश्वस्तू येणे नावे पिंपळ म्हणती स्वभावे. परितो अभिप्राय नव्हे श्रीहरीचा. एरवी पिंपळू म्हणता विकी. म्या गती देखील असे निकी. परिते असो काय लोके की हेतू काज. म्हणून हा प्रस्तुत अलौकिक परिसा ग्रंथू. तरी क्षणिकत्वेची अश्वस्तू बोली जे हा. आणि कही येरू थोरू या अवयवत्वाचा डगरू. आधी परितो भरतरू ऐसा आहे जैसा मेघाचे नितोंडे. सिंधू एकीकडे अंगी कांडे. आणि नदी येईकडे भरतही असती तेथ उहटे नाचडे. ऐसा परिपूर्णाची आवड परिते फुली जवन धडे. मेघा नदीची ऐसे या रुखाचे होणे. जाणे न तर्क होतेने वहिलेपणे. म्हणून या ते लोक म्हणे अवयव हा. एरवी दानशूड पुरुषो विचेकपणेचे सचकू. तैसा वेची हा रुखो अवयवगमे. जाता वेगे बहुवशे न वचे का भूमी रुतली असे. राया ते चक्र दिशे जया परी. तैसे काळातिक्रमे जिवाडे ते भूत शाखा जितगडे. तिथ कोडीवडी उमाळे उठती अनेक. परी एकी केदवा गेली शाखा कोंडी केदवा झाली. हे नवे जेवी उमलली आषाढभ्रमे. हा महाकल्पाच्या शेवटी उदलिया उमळती सृष्टी. तैशीची आणि केची दाट उठे साशितले. सहार वाते प्रचंडे पडते प्रलयातीची सालडे. तव कल्पांतीची जुबाडे पलदती. अर्गे मनवंतर मनपुढे वंशेवरी वंशाची माडे. जशी विषुवृद्धी कांडे न कांडे जिके जीवी. युगाती कोरडी चहू युगाची साली सांडी. तव कृत युगाची पैल दहडी. पडे पुढती वर्तते वर्ष जाये ते पुढलिया मुळहारी होय. तैसे दिवस जात की येत आहे. हे चोजवेना जैसे वरियाचा झुडका. साधा ठाऊचा नवे देखा. तैश्या उठती फुटती शाखा नेन किती. एके देहाची डिरी तुटे तव देहाकुंडी बहुवी फुटे. ऐसे ने भवतरू हा वाटे अवयव ऐसा. जैसे वाहते पाणी जाय वेगे तैसेची अनेक मिळे मागे. येत असतेची अशी जे जगे मानिजे जंत. त्या लागवणे डोळा उघडे तव कोरडीवरी घडी मोडे. ज्ञानतया तरंग आवडे नित्य ऐसा. वयसा एके बबडे दोहीकडे डोळा जाळीता पाडे. दोन्ही हाती ऐसा पडे भ्रमू जगा. पै भिंगोरी निहिये पडिली. ते गमे भूमीशी जैशी जडली तैसा. ऐसा वेगतिशयोली हेतू होय. हे बहु असो झडती आधारे भोवांडिती खोलती. ते दिशी जैशी आहे ती चक्राकार. हा संसार वृक्ष तैसा मोडीत मान तू सहसा. न देखुनी लोकपिसा अवयवमाणी. परी याचा वेगी देखे जो हा शने कैसा ओरखे. जाणे गोडी वेळा निमिषे होत जात. नाही अज्ञाना वाचोनी मुळ याचे असलेपण टवाळ. ऐसे झाड शिड साळ देखिजे जेणे. तया जेगा पंडसुता मी सर्वज्ञ म्हणे जाणता. पै वरब्रह्मे सिद्धता वंदू तोची. जोग जातीचे जोडणे तया एकीशीची उपाया गेले. किंबहुना ज्याले ज्ञानही त्याचेने. हे असो बहु बोलणे वाणिजेल तो कवने. जो भवरुख जाण ओखी ऐसा. अश्वस्तो प्रसूता शाखा गुणप्रवृत्ता विषय प्रभाला.
अधश्च मूलान्यन्युसतन्तानि कुर्मान्युबन्धीनि मनुष्यलोके. मग याची प्रपंचरूपा अधोशाखीया पादपा डहाळीया जाते उमपा उद्वा ही उजू आणि अधि पावली डाळे ती होती मुळे तयाही तळी पगडे वेल वालवू. ऐसे जे आम्ही म्हणितले उपक्रमे तीही परिसे सुगमी बोली सांगो. तरी बुद्धमूळ अज्ञाने महादादी शासने वेदाचे थोरबणे घेऊन या पर्याती तव स्विदज चारज उद्विजंडज हे उडोनी महाभुज उठते चारी या एकेकाचेनी आनगडे 84 लक्षदा फुटे ते वेळी जीवजा शाखे फाटे सौची होती प्रसवती शाखा सररिया नाना सृष्टी ढाळिया आळ फुटते माडिया जातीचिया. स्त्री पुरुष नपुसके हे व्यक्तिभेदाचे टके आंधळती अंगिके विकार भारे जैसा वर्ष काढो गगने पोल्हे जे नवगणे तैसे आकार जात ज्ञानी वेली जायो. मग शाखेचे अंग भारे लेवणी गणपती परस्परे गुणक्षोवाचे वारे उदयजती तीत तिने अचाटे गुणाचेनी झडझडाटे ती ठाई फटे दुगुण ऐसा रजाचिया झुडुका जळाडिता आंगडिका मनुष्य जाती शाखा थोरावती तिया उद्विना अर्धी मासारीची कोंदाकोंदी आडव फुटती खांदी चतुर्वर्णाच्या तेत विधी निषेध सपल्लव वेदवाक्याचे अभिनव पालव डवलतो वरव नीच नवे अर्थ काम पसरे अग्नवने घेती धारे देत क्षणिके पदांतरे इह भोगाचे तेत प्रवृत्तीचे दिलोभे खाकरी जती शुभाशुभे नाना कर्माचे खावे नेनो किती देवीचे भोग क्षिणे मागिले पडती देहाचीचे बुडसडे तब पुढा वाढी पेले नावे या देहाचे आणि शब्दाधिक सुहावे सहज रंगे व्हावे विषय पल्लव नवे नित्य होती ऐशी रोजो वाते प्रचंडे मनुष्य शाखेचे मातोंडे वाढती तो इथरुडे मनुष्य लोक तैशेची तो रजाचा वारा नाविक धरी उसरा मग वाजो लागे घोरा तमाचा तो. ती दवा याची या मनुष्य जाका नीच वासना अंगी देखा वल्ला जती डहाळिका कुकर्माची अप्रवृत्तीचे पुनवाडे कोंब निगती सरडे घेत पान पालव डाळे प्रमादाशे बोलती निषिदा नियमे ज्या रुचा यजुसामे तो पाला तया गुमे टकियावरी प्रतिपादिती अविचार अंगमा जे परमार ती पाणी घेती पासार वासनाविली यवतव होती थोराडे अकर्णाचे तडबुडे आणि जन्मशाखा पुढे पुढे घेती भाव. ती तर चांडळ आधी निष्कृष्टा दोष जातीचा थोरफाटा झाड पुढे कर्मभ्रष्टा बोलोनिया पशुपक्षी सुकर व्याघ्र ऋषिक विस्तार हे आडशाखा प्रकार पैसू होती बरी ऐसा शाखा पांडवा सर्वांगीही नित्य नवा निरय भोग या फळाचा तो आणि हिंसा विषय पुढारी कुकर्म संगे धुरोधुरी जन्मांमरी अंगारी वाढदीची असे ऐशी होती तरुतृण लोह लोष्ट पाषाण या खांदिया देवीची जाणा पडीची अर्जुना गावधारी मनुष्य लागोनी या परी वृद्धी स्थावरांतवरी शाखो अधोशाखीची म्हणून जी मनुष्य झाडे ती जाणावी आधीची मुळे जे तोनिया पगडे संसार तरू हिरवे उदीची पाडथा मुद्दल मूळ पाहता आधीच्या मध्यस्था शाखाया परी तामशी सात्विकी सुकृत दुष्कृतात्मकी विरडती या शाखी अधोहिची आणि विदत्राची पणा नाही अन्यत्र लागो अर्जुना जे मनुष्य वाचवणे विधाना विषय नाही म्हणून मनुष्या या
उद्भव मुळाची निजरी शाखा तरी कर्मबुद्धीशी देखा हिची मुळे आणि तरी झाडी शाखा वळता गुडे गाडी मुळ गाडे तव वाडी पैसा हाती तैशीची या शरीरा कर्म तव देहा संसारा आणि देह तव व्यापारा ना म्हणूची नये म्हणून देहे मनुष्य ये मुळे होती न चुके ऐसे जगन्ना जनके बोलिले तेने मग तमाचे ते दारुण शिरावलिया वाऊ ज्ञान सत्वाची सुटे सत्रान बहुटडी तैयाचे मनुष्याकारा मुळे सुवासना निगती आरा घेऊन निपुटती कुंभारा सुकृताकृती ओखलतोची उन्मेखे प्रज्ञा कुशलतेची तिखे गिरियाने गती निमिषे बाहुळो जुनी मतीचे सोट व्हावे घालती स्फूर्तीचे निथावे बुद्धी प्रकाश धावे विवेकावरी तीतमिदार अशेष गर्भ आस्था पत्री सभोवद सरळ निगती कुंभा सदवृत्तीचे सदाचाराचिया साहसा टका उडती बहुवसा गुमगमती गोषा विधपत्राच्या शिष्यागमा विधाने विविध यागविधाने या पानावरी पाणे पालेसती ऐशा यमदशी गोसाडीला उठती तयाच्या ढाळिया देती वैराग्य शाखा कोवडिया वेल्हाळपणी विशिष्टा व्रताचे खोक धीराच्या अनघटितिक जन्मवेने उध्वमुख उचामोती माझी वेदाचा पाला दाट तो करी सुविद्येचा झळझळाट जव वाजे अचाट सत्व निळवतो ते तर धर्मडाळ हाडे दिसते जन्मशाखा सरडी तिया आडकुटती फडी स्वर्गाधिकी पुढा वरती रागे लोहिवी धर्म मोक्षाची शाखा पालवी पल्ला जात नित्य नवी वाढी जेती असे पै रवी चंद्रादी ग्रहवर पितृ ऋषी विद्याधर हे आड शाखा प्रकार पैसू घेते याई पासोने उंचवडे निवली फळाचे निवडे इंद्राधिकते मातोंडे थोर शाखेचे मग तयाही उपरी ढाळिया तपोज्ञाने उचावलिया मरीची कश्यपादिया उपरी शाखा एव मातो माळो आले उत्तरोत्तरू उद्व शाखेचा पैसारो बुडी साना अग्नी थोरो फळापणे वरी उपरी शाखाही पाठी येते फळभार जे किरटी ते ब्रह्मेशांत अनघटी कोंभ निगती फळाचे ओझेपणे उद्वी बोबाडे दुने जब मागवते वैसने मुडीची होय प्रकृताही तरी रुखा जी फळे दाटली होय शाखा ते ओवांडली देखा बुडासची तैसे जेथोनी हा आगवा संसार तरुचा उठावा तिये मुळे टेकती पांडवा वाढते ज्ञाने म्हणून ब्रह्मशान पर्वते वाढणे नाही जीवाचे तिनेची मग वरवते ब्रह्मचिकी परी हे असो ब्रह्मादिक ते अंग वशे उध्वमुळा सरिषे न तुकती गा अनेकही शाखा उपरता ज्या संकादिका नामे विख्याता तिया फळीमुळे नाडकथा भरलिया ब्रह्मे ऐशी मनुष्यापासून जाणावी उद्वी ब्रह्मादिशेक पालवी शाखेची वाडी भरवी उचावे पै पार्था उद्विनिया ब्रह्मादी मनुष्यत्वाची होय आधी म्हणून ये आधी म्हणतलीमुळे ऐसा तुझा लौकिको हा उद्वशाकू सांगितला भवरुखो उद्भमुळू आणि आधीची ही स्मुळे उपरती परिसविली सविवडे आता परिस उन्माळे कैसे निहा न रूपं स्नेहं तथोपलभ्यते नार्णं चादिं च सप्रतिष्ठा अश्वस्तमेना सुवरोढमूलं मलं शंगशाखेन दृढेन शित्वा परी तुझ्या हनापोटी ऐसे गमिल किरटी जे एवढे झाड उठपाटी ऐसे काही असे की ब्रह्मयाच्या शेवटीवरी
उद्व शाखेची थोरी आणि मुळतव निराकारी उद्वी असे. हा सरावरी तळी फाकत असे आधीच्या डाळी. माझी धावत असे तुझी मुळे मनुष्य रूपी. ऐसा गाडा आणि अफाट आता कोण करी या शेवट. तरी जणी हा हडवट धरिती व्हावे. तरी हा उन्मेषा खावया दोषे ईत साव्याची काहीसे. काय बाळे बागुल देश दवळला आहे. गंधर्व दुर्ग काही पाडावे. काय शाश विषाचे मोडावे. होवावे मग तोडावे का पुष्पक की तैसा संसार हा विरा. रुग नाही साचोकारा मुळोनी दरारा काहीसा करी. आम्ही सांगितली जे परी मूळ ढाळी उजरी. ते वांजेचे हरहरे लेकरू जैसाय. काय की जती चैलेपणे स्वप्नेची ती बोलणे. तैसे जाणते कहाणे दृढळीची ते. वाचोनी आम्ही निरूपिले जैसे. याचे अचळ मूळ असे तैसे. आणि तैसेचे जरी हा असे साचोकार. तरी कोणाचे संताने निपजती तया उन्मळणे. काय फुकिलिया गगणे जाहील गा. म्हणून पै धनंजया आम्ही वर्णिले रूपते माया. कासवेची तुपेराया वाघरीजे जैसे. मूळ जडाची गातडी ती दिठी द्रोणी निहाडी. वाचोनी तेने पानिया साडी केवी लाविशी काही. मूळ अज्ञानी जवलटिके मातया ते कार्य हे केतुके. म्हणून संसार रूप सुतके वोनी गा. आणि अंतु या नाही ऐसे बोली जे काही. तेही साचची पाही एके परी. तरी प्रबोधू जव नव्हे तव निद्रे काय अंतु आहे. ते रात्री नसरे जव पाहे तयार होते. तैसा जव पार्था विवेको निधनी माया. माथा तव अंतु नाही अश्वस्था भवरूपा या. वाजते वारे निवांत जव न राहे तेथीच्या. जेथीच्या तेथ तव तरंगतानंत म्हणविषयी घे. म्हणणे सूर्य जे हारपे ते मृगजळापासू लोपे. का प्रभा जाय दीपे मालवलिनी. तैसे मूळ विद्या खाये ते ज्ञान जै उभे होये. तेची या तू आहे रवी नाही. तेवीची हा अनादी ऐसी हिया ती शब्दी. तो आळू नव्हे अनुरोधी बोलाते या. जे संसार वृक्षाच्या ठाई साचुकार तव नाही. मा नाही तया आधी काही कोण होईल. जो साच जेथुनी उपजे तया ते आधी हे साजे आता नाहीचे. तो म्हणिजे कोठोनिया. म्हणून जन्मेना आहे ऐसिया सांगो कवन माये. या लागे नाही पणेची होय अनादी हा. वांजीची या लेखा कैशी जन्मपत्रिका. नवी निळी भूमिका के कल्पुपा. व्योमकुसुमाच्या पांडवा कवने देठ तोडावा. म्हणून नाही ऐसिया भावा आधी कैसे. जैशी घटाते नाही पण असती असे केले निर्वाण. तैसे समूळ वृक्ष जाण अनादी हा. अर्जुन ऐसे पाही अधंतो याशा नाही. माझी स्थिती आभासी काही. वरते टवाळते गा ब्रह्मगिरीहुनी न निघे. आणि समुद्र ही किरणारिये. माझी दिशे वावगे मृगांगो जैसे. तैसा अद्यंती किरण आहे आणि साचही नव्हे काही. परिलटकेपणाचा नवाहे पडिभासे गा. नाना रंगी गजबजे जैसे इंद्रधनुष्य देखिजे. तैसा नेनतया आपजे ऐसा आहे ऐसा. ऐशिनी स्थितीची या वेळे भुलवी अज्ञानाचे डोळे. लागवी हरी मेखडे लोको जैसा. आणि नासतीची शामिका योमी दिशे तैशी दिसो का. तरी दिशेही क्षणाएका वय जाना. स्वप्नी मिळाले लटिके तरी निर्वाह का एकसारिखे. तेवी अभ्यास शनिके ताची गा. देखत आहे आवडे घेऊ झाले तरी नातुडे. जैसा टिको विजय माकडे जळा माझे. तरंगभंग सांडी पडे विजयहीन पुढे होंडे. आभासेशी तेने पाडे होय जायचा.
जैसा ग्रीष्म शिशीचा वारा निजे समरकी पाठीमोरा तैशी स्थिती नाही तरू वरा भय रूपाया इव आदिना अंतस्थिती ना रूप याची आती आता कायसे कोणता कोणते उन्मेकळ निघा आपल्या अज्ञानासाठी नव्हता थांबला किरीटी तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खांडी निघा वाचवणी ज्ञाने विनायके उपाय करीशी चितके तीही गुंपशी अधिके रुखिये मग किती खांदो खांदे या हिंडावे उद्वी अर्धे म्हणून मुळची अज्ञान छेदी सम्यक ज्ञानी एरवी दोरीचिया उरगगे लांगा मिळविता पैगा तो शिनोची उर्वगा येलावय तारावया मृगजळाची गंगा डोनी लागी धावता दांगा माझी होळे बुडीचे पैगा साच जीवी देवी नाथलिया संसारा उपा ये जाच तया विरा आपण पेला हे वारा विकोपी जायो म्हणून स्वप्नीची या खाया ओ खत चेओनी धनंजया देवी अज्ञानामुळा या ज्ञानाची खडग परी तोची लीला परजवे तैशी वैध घ्याचे नवे अमंगळ बळ होवावे बुद्धीशी गा उठलेनी वैराग्य जेने हा त्रिवर्ग ऐसा सांडणे जैसा वमुनियासने आताशी गेले हा ठायवरी पांडवा पदार्थ जाती आगवा विटती होवावा वैराग्य लाटो मग ध्यान तिचे दडे सांडवणी एकीचे वेळे प्रत्येक बुद्धी करतडे हात गवसावे निसळे विवेक साहने जे ब्रह्महमस्मी बोधे सनाने मग परतोणी बोधे उठणे इकलेचे परे निश्चयाचे मुष्टिबळ पावे कदोन वेळ मग तुडावे अतिचोखड मननावरी पाठी हतीरा अनया निदर्द्यासे ही कजालिया पुढे तुझे निरलघाया पुरते गा ते आत्मज्ञानाचे खाडे अदित्य प्रवेचे निवाडे निदिल उरो कमनेकडे भववृक्षाशे छळदगमेचा वारा जैसा कडू पिढी बरा का उदयाला रवी अंधारा घोटूभरी नाना उपवढ होत खेहो नुरे स्वप्नभ्रमाचा ठाव स्वप्ने तिथी धारेचा वाहो करील तैसा तेव्हा उद्वका अधोमूळ का आधीचे हन शाखा डाळ ते काहीशी नदीशे मृगजळ चांद्य नाजेवे ऐशे निगा वीरनाथा आत्मज्ञानाची या खडगलता छेदोनिया भवाश्वता उद्भ्रमणाते तथाहं पर तत्परी मार्गस्तव्य यस्मिन्न गता न निवान्तति भूयाः तमेव चागं पुरुषं प्रपन्दे यथा प्रवृत्ती प्रसूता पुराणे मग इदतो सेवा ले जे मीपणे वाचणे ढाळले ते रूप पाहिजा आपले आपणाचे परिदर्पणाचे ने आधारे एकची करुणी दुसरे मुख पाहती गहारे तैसे नको हो हे पाहणे ऐसे असे विरा जैसा ना मुळलिया वहिरा मगा आपलिया उमपिझरा भरुनी ठाके ना तरी आटलिया भ निजबिंबी प्रतिबिंब नहटे का नभिनव घटा भावे नाना इंधनासु सरलिया वही करते जीवी आपण पया तसे आपोआप धनंजया नहाडणे जेगा जिव्या पुली चवी चाकणे चक्षुनिज बुबुड देखणे आहे ते आशी निरीक्षणे आपले कोई त्या प्रवेशी प्रभा मिळे गगनवरी लोडे नाना पाणी भरले खोडे पाण्याची आपणेची आपण याते पाहिजे जे देते ते ऐसे वय निरुते बोली जातो असे जे पाहिजे विन पाहिजे काही नदीने नानीचे आद्य पुरुष का म्हणीचे जया ठाते तिथेही उपाशीचा ओथवा घेऊन श्रुती भविष्य शिवा मग नामरूपाचा बडवा करीते वाया पै भवसर्गा वगले मोक्ष योग ज्ञाना वरघळले
पुढती नयो या निघाले पैसा जिथो संसाराच्या माया पुढा पडती वितराग होंडा ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकाडा घालती मागा अहंतादी भावा आपुलिया जळाया देवोनी आघविया पत्र घेऊनी ज्ञानिया जया मूळ घराशी पैजेतोनी हे एवढे विश्वपरंपराची ओलांडी वळती आशा जशी कोरडी निदैवाची जे का वस्तूचे निनने आणले थोर जगा जाणणे नाही ते नांदविले जेने मी तुझ जगी पार्था ते वस्तू पाहिली आपण पै आपुली पाहिजे जैसे हिवले हिव आणि काही एकता या ओळखण. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.